पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सी मिसिंग आहे, आर मिसिंग आहे, स्लीपमध्ये एल मिसिंग आहे आणि वॉटरमध्ये टी मिसिंग आहे. सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये. आपण इथे बघतोय ऑर्डर. एक आर्टिस्ट, 2 कलर, 3 पीस आणि 4 स्पेस. सेकंड आहे डेस्टिंग, डिटरमाइन, डिस्टर्ब आणि डिसमिसमध्ये सगळ्यात डेस्टिंग, डिटरमाइन सेकंड, डिसमिस थर्ड आणि डिस्टर्ब फोर्थ येणार आहे. पंक्च्युएटचे बघा क्वेश्चन सोडवायचे. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्समध्ये एल कॅपिटल येणार आहे. ॲपॉस्ट्रॉफी डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि जे बोलले संभाषण ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आहे. कॉमा देऊन ही सेड आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे पंक्च्युएशन सोडवायचं असं. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. 3 प्रश्न विचारलेत. सो प्रश्न विचारल्यामुळे ते सुरुवातच आपण काय करायची, पूर्णपणे ब्रॅकेटमध्ये जायचं आहे आणि क्वेश्चन मार्क देऊन ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण फक्त संभाषण आहे म्हणून इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कमर्शियलायझेशन. तथा कमर्शियलायझेशन हा जो शब्द आहे याच्यापासून आपल्याला 4 शब्द तयार करायचे, पण त्याच्यामध्ये कमीत कमी 3 लेटर असलेच पाहिजेत. तर हा शब्द आपण इथे त्याचे तयार करूयात. सो कम, नेशन, इयर आणि कॅट अशा प्रकारे तुम्ही इतर शब्द करू शकता. रिलेटेड वर्ड, सोल्जर या शब्दाचे रिलेटेड वर्ड्स आपण इथे लिहायचे. आता सोल्जर्स रायफल आहे, सोल्जर्स ब्रेव आहे, सोल्जर्स स्ट्रॉंग आहे, सोल्जर्स बटालियन, मेडल किंवा युनिफॉर्म लिहू शकता. आता स्ट्रीम या शब्दाची वर्ड चेन, तर इथे नाऊनची चेन करायची, मग फक्त नावं पाहिजेत. कोणतीही नाऊन तुम्ही घेऊ शकता, कलेक्टेड नाऊन घेऊ शकता किंवा बघा जसं मॅट घेतले आपण, टेबल घेतलं, इयर आणि रिंग अशा प्रकारे. आणि डू एज डायरेक्टेडमध्ये मिनिंगफुल सेंटेन्स करायचे तुमचे. इन फ्रंट ऑफ, ही स्टँड्स इन फ्रंट ऑफ मी, तो माझ्यासमोर उभा होता. ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. माय विलेज इज अ ब्युटिफुल विजिट टू प्लेस टू विजिट. फक्त टू विजिट केलं तरी पुरेसं होणार आहे, फक्त वाक्य पूर्ण करायचं आहे. प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचं. तर कम्प्लीटला इन टाकलं की इनकम्प्लीट हे प्रिफिक्स होतं आणि लकीला LY टाकलं की हे सफिक्स होतं. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स किंवा मग वाक्यात तो शब्द घालून वाक्य पूर्ण करायचे. आता इथं हा पॅसेज बघून घ्या नीट, हा पॅसेज व्यवस्थित वाचून घ्या. या पॅसेजवर आधारित उत्तरं लिहायची आहेत. आता इथे फॉलोइंग सेंटेन्सेस ट्रू अँड फॉल्स कसं करणार, चुकी बरोबर आहेत, आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यावरून हे 2 मार्क मिळू शकतात. सेकंड डे कम्प्लीट द वेब चार्ट. थिंग्स यूज टू प्रिपेअर कलर्स, काय वापरल्या होत्या वस्तू त्या लिहायचे, त्याचे 2-2 4 मार्क मिळतील. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट. आउटलाईन्स मे व्हॅरी फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट बट. आता इथे बघा अंडरलाईन केलेलं आहे पेन्सिलनी. बट डिझाईन्स दॅट फिल इट मेक द होल पिक्चर. तर इथे बट द डिझाईन्स दॅट फिल इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. फुल स्टॉप येईपर्यंत लिहायचे. सेकंड आहे द डिझाईन्स इन गोंड स्टाईल आर्ट कंटेंट. आता हे शोधायचं आणि पुढे फक्त लिहायचं, इतकं सोपं आहे. आयडेंटिफाय द टेन्स. आता यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल पेंटिंग्स. इथं सिम्पल फ्युचर टेन्स आहे कारण याच्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि इथे विल वापरलेलं आहे. रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट. इथे फाउंड म्हणजे फाइंडचं भूतकाळी रूप आहे, दुसरं भूतकाळी रूप आहे म्हणून इथे फाउंड येणार आहे. सो इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे. राईट फ्यू सेंटेन्सेस अबाउट. तर इथे तुम्ही मत व्यक्त करायचं. सेकंड पॅराग्राफ आहे. आता हे सेकंड पॅराग्राफ नीट बघून घ्या. अबाउट युअर फेवरेट आर्टबद्दल होतं. आता इथे सुद्धा काय पॅसेज, कॉपी द मिसिंग वर्ड. वर्ड म्हणजे इथे फक्त आपल्याला मिसिंग शब्द लिहायचा, तो सुद्धा पॅसेजमधनं बघून ॲज इट इज लिहायचं आहे. सेकंड आहे व्हॉट डू यू नो अबाउट मॅक्सवेल अँड हिज इक्वेशन. तर हे सुद्धा इथे उत्तर आहे. सो थर्ड आहे वोकॅब्लरी. तर डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय, तर शब्दाला वर्णन करणारा शब्द. जसं एज्युकेशन आहे फॉर्मल एज्युकेशन, सर्क्युलर पॅटर्न्स, इनविजिबल, मॅग्नेटिक फील्ड्स, इम्पॉसिबल टास्क अशा अर्थानं. ग्रामर बेस ॲक्टिव्हिटी आहे. तर इथे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग युअर ओन वर्ड्स. शी वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट हर थिअरी वॉज करेक्ट टू देम अँड ही डिड नॉट नो मच अबाउट हिज पास्ट लाईफ. सो अशा प्रकारे अर्थपूर्ण वाक्य करायची. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनमध्ये वेन यू विश टू अचीव सम गोल्स डज इट मॅटर वॉट यू आर. मग तुम्हाला काही यश प्राप्त करताना तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही आहे. आता पोएट्रीमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, कविता व्हॉट इज सक्सेस दिले, त्याच्यावरती ऑप्शन्स दिलेले आहेत. हे ऑप्शन्स आपण इथे उत्तरं दिली आहेत. आता या कवितेत बघून आपण उत्तर लिहायची. फर्स्ट बी, सेकंड सी, थर्ड बी आणि फोर्थचं सी हे आन्सर आहे. हे सगळे पोएममध्येच उत्तरं आहेत, त्याच्यावरून लिहायचे आहेत आपण.
सो नेक्स्ट आहे लिस्ट ऑल द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय की ज्या क्रियापदाच्या मूळ रूपाला जेव्हा टू लागतं तेव्हा इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतात त्याला. तर ह्या कवितेत तर सगळेच इन्फिनिटिव्ह आहे. टू लाव, जसं टू ॲप्रिशिएट, टू फाइंड या प्रकारे. सो आपण इथे राल्फ वॉल्डो इमर्सन यांची ही पोएम आहे. आता पुढचं जे आहे इंटेलिजंट पीपल, डिस्क्रायबिंग वर्ड्स आणि हेल्दी चाइल्ड. पुढचा क्वेश्चन आपण बघूया ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर ही सिल्वर या पोएमचं ॲप्रिसिएशन आपल्याला इथे लिहायचं आहे आणि त्याचे पॉईंट्स दिलेले आहेत. त्याचं मार्किंग असं त्याचप्रमाणे मार्क्स मिळतात. तर ॲप्रिसिएशन बघा, टायटल आहे द टायटल ऑफ द पोएम इज सिल्वर, द पोएट ऑफ द पोएम इज वॉल्टर डी लामरे. चाल लिहायची गरज नाही, राईम स्कीम आहे. फर्स्ट टू सांजा ए बी बी, फायनल सांजा ए बी बी सी सी आणि फिगर ऑफ स्पीच इथे वापरले सिमिली आणि पर्सॉनिफिकेशन. थीम काय बघा कवितेची. द पोएम इज अबाउट अ मूनलाइट नाईट अँड द सिल्वरी लाईट ऑफ द मून covers the whole earth and everything on it looks silvery. The poem stands out for its rich visual imaginary. The poem is like a landscape painting. क्वेश्चन 4 जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो आपल्या ओळखीचा नाही आहे. पी.व्ही. सिंधू यांच्यावरती आलेला हा पॅसेज आहे. सो याच्यावर आधारित नीट पॅसेज वाचायला काही पर्याय नाही आहे. द स्पोर्ट्स पर्सन अँड द स्पोर्ट्स, हे जे स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांचे कोणत्या कोणत्या खेळांचे इथे उल्लेख केला ते तिथे लिहायचे. आता इथे कम्प्लीट द फॉलोइंग टाईमलाईन. टाईमलाईन म्हणजे काय, त्या सालामध्ये तिनं काय सक्सेस अचीव केला तो आपण आता इथे मेन्शन करायचा आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स, प्लेइंग बॅडमिंटन, हार्डवर्क, सिल्वर मेडल आणि एल्डरली सिस्टर. डुएस डायरेक्टेडमध्ये बघा, पी.व्ही. सिंधू वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 2015. तर प्रश्न येणार आहे अंडरलाईन 2015. तो काय लिहायचं, वेन वॉज पी.व्ही. सिंधू वॉज अवॉर्डेड द पद्मश्री, क्वेश्चन मार्क द्यायचं मस्ट आहे. आता ॲड अ क्वेश्चन टॅग, सेकंड जो क्वेश्चन आहे ॲड अ क्वेश्चन टॅग, त्यामध्ये काय करायचं असतं की जसंच्या तसं वाक्य लिहायचं. म्हणजे काय, उत्तर लिहिताना आणि मग त्याला कॉमा द्यायचा आणि त्याच्या पुढे इथे काय आलं आहे, हेल्पिंग वर्ब इज आलं आहे म्हणून इज. ते इजंट इज नॉट येणार ना, मग इजंटचं शॉर्ट फॉर्म. आणि पी.व्ही. दिव्या ही कोण आहे, फिमेल आहे म्हणून इजंट शी. पर्सन रिस्पॉन्समध्ये व्हॉट इज युअर फेवरेट गेम अँड वाय डू यू लाईक इट, त्यावर उत्तर लिहायचं आहे. तुमचा आवडीचा खेळ कोणता आणि तो का आवडतो. आता याच पॅसेजचं समरी रायटिंग करायचं आहे. समरी रायटिंग म्हणजे काय असतं, पॅसेजमधले काही ओळी नाही लिहायचं, जिस्ट लिहायचं असतं. क्वेश्चन जो 5 आहे रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला इथे लेटर आलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्पवरती आधारित आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे. तर बघा, राईट लेटर टू युअर अंकल टेलिंग हिम अबाउट द कॅम्प, एन्करेज हिम. आणि बी डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग स्पीच आहे. तर डायलॉग रायटिंगमध्ये प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्स. आता इथे वाक्य दिली आहेत. तर विच इज युअर फेवरेट पिकनिक स्पॉट पहिल्या नंबरला, माय फेवरेट पिकनिक स्पॉट इज नागझिरा फॉर अ सेकंड, वाय डू यू लाईक नागझिरा. अशा प्रकारे आपण करायचे. सेकंड कम्प्लीट द डायलॉग, इथे डायलॉग कम्प्लीट केलेला आहे. आणि थर्ड आहे क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडियावर तुम्ही डायलॉग राईट करायचं आहे, पण अर्थपूर्ण करायचं आहे. उगाच फक्त येस नो करू नका. ड्राफ्टिंग स्पीच पण 5 मार्कांसाठी आहे, पण तुम्हाला काय सोपं जातं आहे बघा. डायलॉग रायटिंग खरं तर सोपं आहे, विचार करा त्याचा. नाही तर मग तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्कूल क्लब इथे स्पीच वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेवर करा, नाही तर स्पीच. याचे मुद्दे विचारात घ्यायचे, मुद्दे सगळे आपण इथं लिहायचे असतात. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जो सेकंड क्वेश्चन आहे A1 किंवा A2, याच्यामध्ये यूज मोबाईल फोन्स, इथे तुम्हाला काही वेब डायग्राम दिलेली आहे. याच्यावर आधारित कसं लिहिता येईल बघा. इथे द यूज ऑफ मोबाईल फोन्स आपण दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण त्या मुद्द्यांचा वापर करून एक छोटासा पॅराग्राफ लिहिला आहे, किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला इथे पॅराग्राफ दिलेला असतो, त्याची तुम्ही ट्री डायग्राम करायची आहे. आता इथे ट्री डायग्राम करताना या मुद्द्यांचा विचार करा, किंवा मग ही थीम एक्सपांड करायची आहे. न्यूज रिपोर्ट आहे, तर याच्यामध्ये गिवन पॉईंट्स दिले, गव्हर्नमेंट बॅन प्लास्टिक इन महाराष्ट्र, तर याचा उल्लेख हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन करा, किंवा मग डेव्हलप अ स्टोरी करा. तर इथे वन्स देर वॉज अ पुअर बॉय नेम रोहन, ही हॅड अ रिच फ्रेंड रोहित. किंवा स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन आपण इथे सगळ्या शब्दांचं दिलेलं आहे, वाक्यांचं दिलं आहे बघा. लास्ट, शेवट, माइंड, मन, लेसन द डे, हॅपी, आनंदी, सक्सेस, यश, अँग्री, राग. इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठतो. आय लाईक टू वॉच कॉमेडी मूवीज, मला विनोदी चित्रपट बघायला आवडतात. बुक्स आर माय फ्रेंड्स, पुस्तक माझे मित्र आहेत. आणि सिम्पल लिव्ह अँड हाय थिंकिंग, साधी राहणी, उच्च विचारसरणी. सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द होल क्वेश्चन पेपर. सगळा प्रश्न आपण